हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर कमळगट्ट्याची माळ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुमच्यासोबत कोणता व्हिडिओ शेअर करणार आहे. ते बऱ्याच जणींना ही माळ सिद्ध कशी करावी हे माहीत नसतं, किंवा ह्या माळीला जो भुंगा लागतो किंवा कीड लागते ते कीड लागू नये यासाठी काय उपाय करावेत हे माहीत नसतं. त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर कमळगट्ट्याची माळ ही आपण आणतो ती लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणण्यापेक्षा श्रीयंत्रावरती तुम्ही जर ही माळ ठेवलीत तर अगदी उत्तम असतं. तर ती सिद्ध कशी करावी तर हे मी तुमच्यासोबत आधी शेअर करते. तर ही माळ तुम्ही पूर्ण पाण्यात टाकून स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेऊ शकता. पण मला भीती आहे की मी पूर्ण माळ जर पाण्यात टाकली तर मणी ओले होतील आणि मणी लवकर खराब होतील. त्यामुळे थोडे पाणी टाकून स्वच्छ करून पवित्र करून घेते आहे मी. हे पवित्र करत असताना सुद्धा आपला मंत्रजाप चालू राहिला पाहिजे. आणि त्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये हे अगदी कोरडं पुसून घ्यायचं आहे. कपडा देवाचाच असला पाहिजे, रेग्युलर म्हणजे कोणताही फडका घेतला आणि पुसले असं व्हायला नको. देवाचाच कापड घ्यायचा आहे, त्याच्याने अगदी स्वच्छ व्यवस्थित पुसायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय असतात ते अगदी व्यवस्थित करायला हवेत आपण. तर मी इथे कमळगट्ट्याची माळ ही स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर कमळगट्ट्याच्या माळेला भुंगा लागू नये किंवा कीड लागू नये, ती जास्तीत जास्त दिवस टिकून राहावी, चांगली राहावी यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी गावरान जे तूप असतं तुम्ही बघू शकता, हे गावरान तूप आहे ते मी घेतलं आहे. अगदी थोडंच घेते आहे, जास्तसुद्धा घेऊ शकतात. अगदी काही जणी तर काय करतात माहिती का, 2-3 चमचे गाईचं तूप घेतात आणि त्यात बुडवून ठेवतात हे मणी. तर मी हाताला व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे आणि सगळ्या मण्यांना सुद्धा अगदी मणी आणि मणी एक मण्याला मी व्यवस्थित तूप लावून घेते. तर या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, बघू शकता. या पद्धतीने प्रत्येक मण्यांना तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकते. खरं तर तुम्हाला माहिती असेल की तूप कधीच खराब होत नाही, कुजत नाही, काहीच होत नाही. जुन्या काळी तर तूप हे जखमांवरती लावायला वापरायचे, जखमा लवकर भरायचे त्यामुळे. तर ही माळ आपण खास आपल्या लक्ष्मीसाठी आणतो आणि ती खराब झाली तर आपल्याला फार दुःख होतं. एवढे पैसे खर्च करून आपण आणलेले असते. खरं तर कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावरती ही माळ ठेवायची असते. कारण आपण रोज कमळाची फुलं ही लक्ष्मीला खूप प्रिय असतात. ती फुलं रोज आपण महालक्ष्मीला ठेवू शकत नाही. त्यामुळे कमळगट्ट्याचे जे मणी असतात ते कमळाच्या बिया असतात. तर त्या बिया आपण श्रीयंत्राला अर्पण केल्या म्हणजे आपण कमळाचे 108 फुलं अर्पण केल्यासारखं असतं. तुम्ही लहान माळसुद्धा घेऊ शकता, 16 मण्यांची, 51 मण्यांची, 24 मण्यांची सुद्धा घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने मी तूप लावून घेतलं आहे. एक्स्ट्राचं तूप ते मी पुसून घेते आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटलं की महिन्यातून एकदा करायचं आहे तरीसुद्धा तुम्ही करू शकताय. आणि तूप लावल्यानंतर मनाने एक वेगळीच अशी चकाकी येते, बघू शकत असाल तुम्ही. तर मी तुम्हाला सांगत होते की लक्ष्मीला आपण रोज 108 फुलं अर्पण केल्याप्रमाणे होतं. तर सिद्ध करण्यासाठी आपण आधी त्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर तुपात स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर काय करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण ह्या माळ्याचा अगदी उत्तम वापर तुम्हाला करता आला पाहिजे. तर मी इथे तांदूळ ठेवून घेतलेले आहेत, त्यात ही माळ ठेवणार आहे. तुम्ही ही माळ सिद्ध करण्यासाठी कमलात्मक मंत्र, त्यानंतर बरेच आपले जे देवीचे मंत्र आहेत ते म्हणून तुम्ही 108 वेळा, म्हणजे एका मण्यासाठी एक मंत्र, एका मण्यासाठी एक मंत्र, म्हणजे तुमची 16 मण्यांची माळ असेल तर 16 वेळा मंत्र, आणि तुमची जर 51 मण्यांची माळ असेल तर 151 वेळा मंत्र, आणि तुमची जर 108 मण्यांची माळ असेल तर 108 वेळा मंत्र म्हणायचे. आणि त्याला हळदी कुंकू धूप दीप दाखवायची. आणि त्यानंतर
मंत्र म्हणून घ्यायचा आहे आणि देवीला विनंती करायची आहे की हे माते, मी ही तुझ्या सेवेसाठी कमळगट्ट्याची माळ आणलेली आहे. माझ्या घरात अखंड वास कर, अखंड राहा घरात. तर तुम्ही ते बघू शकता. मी कुंकुमार्चनसुद्धा करून घेतलेलं आहे. कुंकुमार्चनची सुद्धा मी विधी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. तर लक्ष्मी मातेला सांगायचं आहे की माते, मी तुझ्या सेवेसाठी मी हे घेतलेलं आहे, म्हणजे तुझ्या सेवेसाठी मी कमळगट्ट्याचे मणी आणलेले आहेत आणि ते तुझ्या सेवेत मी रुजू करणार आहे. तर माझ्या घरात अखंड वास कर ही देवीला प्रार्थना करायची आहे, मंत्रजाप करून घ्यायचा आहे आणि तुम्ही ही माळ श्रीयंत्रावरती रोज ठेवून तिची सेवा करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छान आणि मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.